नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी JK आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 9 मे 2025च्या चालू घडामोडीज म्हणजे इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज विनंती करून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। प्रश्न पहिला आहे, वर्ल्ड बँक लँड कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वॉशिंग्टन DC येथे आयोजन करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, वॉशिंग्टन DC येथे कोणत्या कालावधीत वर्ल्ड बँक लँड कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5 ते 8 मे दरम्यान। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची निवड कोण करतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लोकसभा अध्यक्ष करत असतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, KC वेणुगोपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, भारत देशानं कोणत्या दिवशी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 7 मे 2025 रोजी मॉक ड्रिल आयोजन करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, भारतात 7 मे 2025ला संपूर्ण देशात मॉक ड्रिल करण्यात आले आहे। याआधी कोणत्या वर्षी मॉक ड्रिल करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1971 साली। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, बॅडमिंटन सुधीरमन कप 2025चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चीनने। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, चीनमध्ये आयोजित बॅडमिंटन सुधीरमन कप 2025 मध्ये भारताने कितवी रँक प्राप्त केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 11वी रँक प्राप्त केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, बॅडमिंटन सुधीरमन कपचे आयोजन कधीपासून करण्यात येते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1989 सालापासून करण्यात येते। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 नुसार SDI मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 130 नंबरवी आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 नुसार SDI मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आइसलँड। मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करत चला। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2025 कोणाद्वारे जारी केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, UNDP द्वारे लॉन्च करण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या किती साईटवर एअर स्ट्राईक केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 9 साईटवर। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, डिपोट दर्पण पोर्टलचा शुभारंभ कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाद्वारे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तर प्रदेश या राज्याने। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑपरेशन सेवा सुरू करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, भारताचा पहिला AI आधारित डेटा सेंटर पार्क कोठे स्थापन करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रायपूर येथे स्थापन करण्यात येत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन समिट ग्लेक्स 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नवी दिल्ली येथे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन समिट ग्लेक्स 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते झाले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रोहित शर्मा। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, भारतीय खेळाडू रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्याने किती कसोटी सामने खेळले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 67 सामने खेळले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, केंद्राने CBI संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1 वर्षांनी वाढवला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 23, रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण किती धावा काढल्या आहेत?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 4301 धावा काढल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. भारत आणि ब्रिटन मुक्त व्यापार करारामुळे व्यापार किती अब्ज डॉलरपर्यंत जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 120 अब्ज डॉलरपर्यंत जाणार आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. वर्ल्ड रेड क्रॉस डे कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 8 मे रोजी साजरा करण्यात येतो. मित्रांनो, हे होते 9 मे 2025च्या चालू घडामोडी. असेच जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.